आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि अत्यंत दुर्मिळ अशा रानभाज्यांचा महोत्सव या ठिकाणी आज कृषी विभागाच्या वतीने भरवण्यात आलेला आहे। आणि सातपुडा पर्वत रांगांमध्ये ज्या रानभाज्या या ठिकाणी पिकतात त्यावर कुठलाही खतांचा वापर किंवा रासायनिक खतांचा वापर केला जात नाही। या अत्यंत दुर्मिळ अशा सेंद्रिय सगळ्या रानभाज्या असतात आणि याचा महोत्सव या ठिकाणी भरलेला आहे। आणि या भाज्या खरेदी करण्यासाठी जे आहे मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी नागरिकांची या महोत्सवामध्ये झालेली आहे। दरवर्षी जे आहे कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी रानभाज्यांचा महोत्सव हा भरवला जातो। यामध्ये रानभाज्या ज्या आहेत अत्यंत दुर्मिळ रानभाज्या या ठिकाणी विक्रीसाठी येतात। या ठिकाणचे आदिवासी बांधव असतील किंवा इतर नागरिक जे असतील या ठिकाणी विक्रीसाठी या भाजीपाला या ठिकाणी आणत असतात आणि त्या भाज्यांचं महत्त्व या निमित्ताने या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने पटवून देण्यात येतात। आता आपण जर बघितलं तर यंदाच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ज्या भाज्या आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे, त्याचा औषधी उपयोग काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी बनवता कशी। आताच्या गृहिणींना जे आहे या रानभाज्या कशा बनवतात त्याच्या पद्धती माहित नसतात, मात्र या ठिकाणी त्याचा बारकोड या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा बारकोड स्कॅन केल्यानंतर ही रानभाजी कशी बनवली जाते, ही स्वयंपाकात कशी तयार केली जाते अशी माहिती या ठिकाणी मिळणार आहे। आपल्या सोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कुर्बान तडवी सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। काय सांगणार सर, काय वैशिष्ट्य आहे यंदाच्या महोत्सवाचं? कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विज्ञान केंद्र मंगराबाद पाल आणि जळगाव रोटरी वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मागील 6-7 वर्षापासून एक 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान आपण जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करत असतो। रानभाजीमध्ये श्रावण मास सुरू होण्याच्या अगोदर जसं पावसाळ्याचे 2 महिने होतात रानामध्ये विशिष्ट प्रकारचा भाजीपाला येत असतो जो की एक हंगामापुरता असतो आणि वनौषधीचं गुणधर्म त्याच्यामध्ये जास्त असतात। सर्व आरोग्यवर्धक आणि शक्तिवर्धक असा हा रानभाजी असतो आणि रानमेवा असतो। प्रत्येकाने आपला रानभाजीचा आस्वाद घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराचं एक याच्यामध्ये सॅनिटायझेशन म्हणावं लागेल किंवा थोडंसं आपल्याला एक उत्सव लागून आपली निर्जंतुकी करण्यासाठी सुद्धा एक भाग असतो। आणि रानभाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। आपल्याला माहिती आहे सद्यस्थितीमध्ये आपल्याला भाज्या कोणत्या खाव्यात आणि त्या भाज्यांपासून काय बेनिफिट होईल याच्यासाठी महत्त्व सांगावं लागतं। आणि ह्या रानभाज्या एक नैसर्गिकरित्या उत्पादित आहे, त्याच्यामुळे रानभाज्या खाल्ल्याने इथं आदिवासी संस्कृतीच्या अनुषंगाने एक वाक्य म्हणता असतात की रानभाज्या खा आणि क्लेशमुक्त राहा, असा हा एक टॅगलाईन असतो आणि एक शांत स्वभाव त्या अनुषंगाने होतं। आणि रानभाज्यांना अतिशय जळगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। आपण रानभाजी बरोबरच रानभाजी घेताना हिरव्या रानभाज्यांची ओळख व्हावी, रानभाज्यांचं महत्त्व आपल्या लहान मुलांनाही कळवावं, त्याच्यापासून पाककृती कशा पद्धतीने बनवलं जाईल याचे रेडीमेड असे पाककृतीचे सॅम्पलसुद्धा आपण इथं चवीसाठी ठेवलेले आहे। तजोतज ज्या भाज्या रानभाज्या महिला वर्ग गृहिणी घेऊन जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही जणींना पाककृती कशी आहे हे आपण समाज माध्यमांचा उपयोग करत असतो, परंतु त्यासाठी सुद्धा आपण एक QR कोड पाककृती म्हणून QR कोड इथे सगळ्या भाज्यांचं लावलेलं आहे। त्याला सुद्धा महिला वर्गीय आणि गृहिणींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे। तिथं बघून सुद्धा आपण बघू शकता अगदी जवळपास 70 ते 80 स्टॉल याच्यामध्ये लागलेले आहेत। तसेच काही आपल्याला डिहायड्रेशनचे युनिट आहे त्या अनुषंगाने सुद्धा आहे। मी सर्व बांधवांनाही करेल की रानभाज्याचा निश्चितच आपण आस्वाद घ्यावा। तर अशा पद्धतीने एकंदरीत या रानभाज्यांचं जे आहे महत्त्व आहे। सातपुडाच्या पर्वत रांगांमध्ये ज्या आहेत या रानभाज्या पाहायला मिळतात, अत्यंत दुर्मिळ असतात। काही या ठिकाणी नागरिक जे आलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। काका, काय सांगणार, रानभाज्या घ्यायला आलेले आहेत तुम्ही, कसं महत्त्व आहे, रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात का? या निमित्ताने सर्व भाज्यांचं पाहायला मिळालं बुवा। अच्छा, चांगलं आहे, प्रदर्शन चांगलं आहे, आरोग्यवर्धक आहे भाज्या। हो, छान प्रदर्शन आहे, आरोग्यवर्धक आहे, लोकांना माहिती नाहीये असं। या रानभाज्या या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे मिळतात का समजा? नाही मिळत। अच्छा, तुम्ही आज खरेदी केलाय का? हो, हे कटेले घेतले आता। काय महत्व आहे कटोऱ्याचं? छान आरोग्यासाठी खूप छान, वर्षातून एकच वेळा मिळतं। अच्छा, हो। तर अशा पद्धतीने जे आहे रानभाज्यांचं महत्व जे आहे अनन्यसाधारण आहे। रानभाज्या हेल्दी असतात आणि वर्षभरातच त्या या ठिकाणी फक्त या महोत्सवामध्ये मिळत असतात, त्यामुळे या भाज्या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.